चॉकलेट माझ्यासाठी मग दे. देतो 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 देतो. हा हे घे. मला एक सांग की बाबा आणि छोटी मम्मा बोलत का नाहीयेत? चॉकलेट तर दे. हे घे. इशू, तुला छोटी मम्मा आणि बाबा आवडतात ना? हो. पण मग ते बोलत का नाहीयेत गो? तू मला चॉकलेट दे ना. अजून एक. अजून एक. हे पण पाहिजे का? अजून एक. तिकडे. आता सांग बरं. हा बोला. पण मला हे कळत नाहीये की मोनिका तिला जे देऊ शकत नाहीये ते तू दे ना. ते का देत नाहीयेस? तुझा वेळ दे, सहवास दे, तिच्याशी गप्पा मार, तिला गोष्टी सांग, तिच्याशी खेळ, तुझं प्रेम दे ना तिला. ते सगळं मी तिला पूर्वी देत होते आणि अजूनही तेच करतेय. हो, मग हवं तर वाढव, कारण ते महत्वाचं आहे तिची चांगली आणि सुदृढ वाढ होण्यासाठी. हे बघ विक्रांत, तुला ना माझी सिच्युएशन कळत नाहीये. आत्ता तरी तू मला माझ्या पद्धतीने वागू दे. मला सुद्धा या सगळ्याचा खूप स्ट्रेस आहे. तू त्यात भर नको घालूस आता. आय एम सॉरी देव, पण मला हे पटत नाहीये, कारण त्यात ईशाचं नुकसान आहे आणि मी ईशाचं नुकसान होऊ देणार नाही. अरे मधू, अजून एक चॉकलेट दे ना. अरे बाबा, संपली चॉकलेट सगळी? हो मग. आता विजयाजोबा, हा बोल बोल. काय झालं ग आई बाबांच्या? छोट्या मम्मा आणि विक्रांत बाबालाच विचारा तुम्ही. चला या. काय इशू बेटा? मला ना आता फ्रस्ट्रेशन आलंय विक्रांत. एरवी मात्र प्रत्येक बाबतीत मला समजून घेणारा तू त्यावेळी का विचित्र वागतोय मला कळत नाहीये. मी तुला तेच सांगतोय मानस, मी नाही तू विचित्र वागतेस, आणि यापूर्वी तू असं कधीच वागली नव्हतीस. कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती हे कळत नाही का तुला? दरवाजावर आहे कोणतरी, मी आलो. घरात पसारा झालाय खेळण्यांचा, आवरायला हवं. 100 खेळणे आणल्यावर पसारा होणारच. घरात लहान मूल असल्यावर पसारा असणारच. त्यात काय एवढं? खेळण्यांनीच घराला बालपण येतं. घरात लहान मुलं असण्याची खूण येते. तू तू का या पसाऱ्याला इतकं डिफेंड करतेस? मग तू का पसाऱ्याचा एवढा मोठा इश्यू करतोयस? मानसी, तुला चांगलंच कळतंय मला काय म्हणायचं, फक्त तुला ते मान्य करायचं नाही. खेळणी अजिबात आणायची नाही अशा विचारांचा मी नाहीये. पण मी काय म्हणतोय ते खरंच तुला कळत नाहीये की तुला मान्य करायचं नाहीये? हे मला समजत नाही. प्रश्न तो नाहीये विक्रांत. एका लहान मुलीचा हट्ट पुरवण्यात इतकं काय आहे मला खरंच कळत नाहीये. फाईन, लिव्ह इट. आता आणखी वाद नकोय, आणि कळेल तुला हळूहळू.
डॉक्टर साहेब, तुम्हाला काय वाटतंय? केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे. तेच तर, म्हणून तुमच्याकडे आलोय. तुम्हाला एक सांगतो, माझे आजोबा तुमच्या बाबांकडूनच औषध घ्यायचे. माझे बाबा त्यांना तुमच्या बाबाकडे घेऊन यायचे, तेव्हा आराम वाटायचा. कोण रे? हा हा, अच्छा अच्छा, गणपतराव फाटक का? ते तुमचे आजोबा? हो, त्यांचं आता खूप वय झालंय, पण अजून आठवण काढतात सदाशिवरावांची. तुमच्याकडनं जर औषध मिळालं ना, त्या नुसत्या विचाराने सुद्धा त्यांना बरं वाटेल. बरोबर आहे, ही जुनी माणसं आहेत ना, त्यांचा जुन्या गोष्टींवर खूप विश्वास असतो बघा. फाटक साहेब, हा रिपोर्ट तुम्ही इथेच ठेवा, मी जरा नंतर बघून सांगतो तुम्हाला. हरकत नाही, पण मला एक आठवतंय, तुमचे वडील माझ्या आजोबांना एक विशिष्ट प्रकारचे औषध स्वतः बनवून द्यायचंय, त्यामुळे त्यांना पटकन आराम पडायचा. ते औषध मिळेल का? अहो फाटक साहेब, ते औषध आता कसं मिळेल तुम्हाला? एक मिनिट, तुम्ही काम करा, तुम्ही संध्याकाळी या, तोपर्यंत आपण बघू. मी प्रयत्न करतो, प्रयत्न करायला काय हरकत आहे नाही का? प्लीज काही करून ते औषध मिळवा, त्यामुळे आजोबांना बरं वाटेल. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. या तुम्ही. ठीक आहे. अरे विजय, तू कसं काय प्रॉमिस पूर्ण करणार आहेस त्याचं? संध्याकाळपर्यंत कुठून आणणार औषध तू? आहे एक पर्याय माझ्याकडे. मी जरा जाऊन येतो घरी, जरा बबनला बोलव. चल. आणि तू ये माझ्याबरोबर. हो, आलो आलो आलो. बबन, ये रे जरा. आला का? लक्ष ठेव, इकडे तिकडे फिरू नको रे बाबा. काय झालं? अशा का हसते तुम्ही? मला ना खूप हसायला येते, म्हणजे असं आनंदाचं हसू येतं. हा, कशासाठी? कसं काय करतेस? वंस म्हणाला त्याच्यात तथ्य आहे. म्हणजे विक्रांत आणि मानसी बद्दल ग. आता आपण जे बघितलं ते बघून खरं वाटलं की नाही? तुम्हालाही तेच वाटलं ना? मलाही तसंच वाटलं. पण आपण त्या दोघांना काही बोलायला नको, नाहीतर त्यांना काय वाटेल आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवतोय म्हणून. हा, बोलायला बरोबर. काय ग, काय हवंय? चॉकलेट. विक्रांतसाठी? सॉरी, मला विचारायचं होतं इशूसाठी का म्हणून. हो, इशूसाठी. काय तू सरळ विचारलं? अरे विजय, काय करतोय हे? अरे काय चाललंय काय? काय काय औषध यात मिळणार आहे का ते औषध? अरे हो, मला अचानक आठवलं, आपल्या पेटीमध्ये ना जुनी काही पुस्तकं आहेत आणि बाबांची हस्तलिखित आहेत. ते फाटक आहेत ना, ते म्हणाले त्याच्यावर आठवलं. तू म्हणतोस तर मग आता शोधूया. चला, लागा मार्गी. काय रे विजय, तुला हे आताच कसं काय आठवलं रे बाबा? योग, दुसरं काय. तो माणूस म्हणाला, त्याच्यावर एकदम स्ट्राईक झालं. आणि हे आठवलं की कॉलेजला असताना विक्रांत सुद्धा एक दोनदा संदर्भ बघत होता त्या पुस्तकात. म्हणून विजय, माझ्या सदा दादाचं हस्ताक्षर. बाबांचं? हो. हे बघ, विशिष्ट व्यक्ती, त्याचं नाव, त्याला झालेला आजार आणि औषधोपचार योजना, संपूर्ण सूची लिहून ठेवून दिलेली आहे त्याने. तुला सांगतो, सदा दादाला ना याचं पुस्तक छापायचं होतं. राहून गेले रे. हे बघ मधू, बघा काय रे? यात पण बरीच औषध आहेत बघ बाबांची.
अरे ही बघ केवढी मोठी नामावलीच दिली आहे. मिळालं मला पण मिळालं. काय रे मधू काका, पासपोर्ट मिळालं की काय? एकदम मला पण मिळालं म्हणाल. नाही नाही, काही नाही काही नाही. इशू, हे बघ. काय झालं पिल्लू? खुश नाहीये तू? मम्मा मला ट्रेन सारखी चालणारी कार हवीये. कार? अगं पण आपल्याकडे ट्रेन आहे ना, एवढी मोठी ट्रेन. मला ट्रेनचा कंटाळा आलाय. ओके, मी थोड्या दिवसांनी तुला नवीन कार घेऊन देईन. ओके, तोपर्यंत आपण ट्रेन खेळूया. नाही, मला आता नको ट्रेन, मला कार हवीये. हो बेटा, कसं असतं ना, ते कार जी असते ना ती रिमोट वर चालते आणि रिमोट मोठ्या मुलांना ऑपरेट करायचा असतो, ते तुझ्यासारख्या छोट्या छोट्या मुलांसाठी नसतो. मग आपण एक काम करूया, आपण दुसरं काहीतरी खेळूया. मग आपण चित्र काढूया. मला सांग, मोठी मम्मा कधी येणार आहे? काय पिल्लू? मी मोठ्या मला कार सांगेल आला. मी केव्हापासून पाहतोय ती जे मागेल त्याला तू हो म्हणतेस. हे बघ विक्रांत, मला आता तिला नाराज नाही करायचं. का? अगं ती लहान आहे, ती हट्ट करणारच. पण तिचा हट्ट कधी पुरवायचा, केव्हा नाही पुरवायचा हे आपण ठरवायचं ना. तू सगळं तिला ठरवायला देतेस. नको यशू पिल्लू, मी तुझ्यासाठी कार. इशू, आपण एकत्र काय खेळूया? मग तू माझ्या बरोबर कलर करशील? आपण दोघी मिळून कलर करूया, खूप मजा येईल इशू. काय करूया? तू सांग काय काढूया? एक फ्लावर्स काढू, मग फ्रेम ड्राफ्ट काढू आणि ट्री काढू. करेक्ट, ईशाचा रेनी सीझन. मधू काका, काय रे मधू काका? हा, काय झालं? काही नाही रे, पासवर्डचा अधिक तपशील मिळतो का बघतोय ते. अरे नाही, मला वाटलं होतं मिळालं, ते नाही ते दुसरं पुस्तक बघितलं पाहिजे, 2 त्याच्यात काय मिळतं. त्या माणसाचं नाव फाटक ना रे. गणपतराव फाटक ना रे मगाच्या माणसाचं नाव आलेल्या. अरे त्याच्या आजोबाचं नाव रे ते. हो चल. त्याचं नाव काय मी विचारलं नाही, तूही विचारलं नाही. मधू काका, मी तुझ्याशी बोलतोय. काय माहिती काय बघ. तुला हवं होतं ना, बघ. अरे इथे काय बघणार, इथे पण औषधांची नावं दिलेत, पण त्यांचं परिमाण काय ते दिलेलं नाही. तू जरा बघ ना ह्याच्यात. एक
ईशाचा छोटूसा बेबी क्लाउड काढूया. बेबी ईशाचा बेबी क्लाउड. इथून आता रेन ड्रॉप्स काढ. हा बेबी रेन ड्रॉप. बाबा तू पण ना चित्र काढायला. अरे वा, हे बघ मी काय काढलं. बघू काय काढलंय तुम्ही. अरे ह्या एवढ्या साऱ्या आळ्या कुणी काढल्यात. हे गांडूळ नाहीये, हा पाऊस आहे. अरे बाप, मी तर चुकलोच. बाबाला सांग तूच काढून दाखव पाऊस आम्हाला आता. हो म्हणजे काय, मला येतो की पाऊस काढायला. दाखव कारण ईशा तू डोळे बंद कर. आणि मग मी तुला एक गंमत दाखवतो. ओके ओके. डोळे बंद कर. हा बंदच ठेव. मी पाऊस काढतो. हा हो 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 चालेल ना. मी करते नंतर. अरे तुम्ही दोघं का हसतात. थांब एक मिनिट. हा मी एका मुलीचा फोटो काढून दाखवते तिला. आता बघा. तू काय काढलंस. अगं मी तर पाऊसच काढत होतो, पण चुकून मी तुला मिशाच काढल्या. आय एम सॉरी. ओके नो प्रॉब्लेम. ईशाच्या मिशा. तू पण काढणार. गीता, गीता हे खरं कुटुंब ग. हो ना, किती छान खेळतात ना तिघ जण. छान वाटतं त्यांच्याकडे पाहताना. बहिणी पण बाबाला तर मिशा आहेत. हो आता आता मी मम्माला काढते. जलेबी. मम्मा. तुम्ही काय हसताय. बघू फोटो. बघू बघू. व्हेरी गुड. मिशाच्या मिशा, मम्माच्या मिशा. दे टाळी. मम्माच्या मिशा आणि दोघींच एकत्र काढू. हॅपी फॅमिली. हो ना. हे बघ. बघू. हे बघ. अरे बापरे. मिशा मिशा. मधू काका, अरे इथे थोडं गोळ आहे. हे बघ. मी जरा जाऊन येतो. कुठे. अरे मग दुकानावर जातो. अरे बबन आहे ना तिकडे दुकानात. अरे त्याच्यावर काय विश्वास ठेवणार. कधीही जातो तो निघून, माहितीये का. 2 मिनिटं घे बघ. याचं काय ते जरा एकदा सांगून दे ना मला नीट. अरे तू हुशार आहेस रे. तू बघते काय बघायचं ते बघ. मी आलो आलो. हा मधू काका